राज्य सरकारची गेम चेंजर ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे। एकीकडे लाभार्थ्यांना मे महिन्यात 10वा हप्ता मिळत असताना दुसरीकडे सरकारनं लाभार्थ्यांच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी सुरू केली आहे। त्यामुळे अपात्रतेची अनेक कारणं समोर येत आहेत। पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही ही योजना आणली त्यावेळेस आमच्याकडे फार काळ कमी होता। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की 2-3 महिन्यातच लगेच निवडणुका लागणार होत्या। त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी तपासण्याच्या करता जेवढे वेळ पाहिजे होता तेवढा मिळाला नाही। सरकारी कर्मचाऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं आता निदर्शनास आलंय। इन्कम टॅक्स कडील माहितीवरून 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या अर्जांची संख्या 50 लाखांहून अधिक असू शकते। त्यामुळे हे सर्व बोगस लाभार्थी अपात्र ठरणार आहेत।